नाही नाही, असं काहीच नाहीये. मी बोलेन ना, बोलणं झालं की सांगेन तुम्हाला. बर, मी येऊ? हो हो, जा तयारी कर लवकर, उशीर होईल नाही तर. वहिनी, आपण आपली गंमत जम्मत करत असतो, पण यांच्यावरती इनडायरेक्टली प्रेशर येत नसेल ना? इनडायरेक्टली काय? मी तर डायरेक्टली विचारते. कारण भाऊजी, खरं सांगू का, श्रीच्या मनात काहीही येऊ शकतं आणि मला फक्त हा मुलगा पुन्हा एकदा मला मूलच नको असं तर म्हणत नाहीये ना, एवढं जाणून घ्यायचंय. काही मागेही हे बोलणं झालंय आपलं, जान्हवीच्या ऍक्सिडेंट पूर्वी. हो सरे, पण त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. भाऊजी, श्री आता तिशीचा आहे हो. योग्य वयात मूल झालं ना की कसं छान सुदृढ होतं. म्हणून मी आपली बोलते. आता श्री आपल्या आईची काळजी समजून घेऊ शकेल एवढी किमान अपेक्षा आहे माझी. देवा, मला श्रीशी व्यवस्थित बोलण्याचं धाडस दे. किती गोड. काय झालं श्री? अगं व्हिडिओ बघ ना, कसला क्यूट आहे. व्हिडिओ? हो, हे बाळ बघ ना ग, केवढं गोड आहे. बाळ? हे परत 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 बघ. अगं जान्हवी, व्हिडिओ बघ ना, माझ्याकडे काय बघतेस? हे बघ, कसलं गोड ना. काय असतात ना हल्लीची पोरं. म्हणजे आपल्या लहानपणी आपण असं काही वागलोय असं मला तरी वाटत नाही. एका पिढीने जन्म घेतला की ती आधीच्या पिढीपेक्षा हुशार असते. इंटरेस्टिंग, वाचायला पाहिजे कुठेतरी. आता हेच बाळ बघ ना, सच अ लवेबल अँड स्मार्ट बेबी. जान्हवी, इवलंसं बाळ जन्म घेतं. निसर्गानं माणसाला दिलेलं केवढं मोठं गिफ्ट आहे हे. आता हेच बाळ बघ ना, एवढ्याशा आकारात सगळं काही मावलंय. कान, नाक, हात, डोळे, ह्या सगळ्या दिसणाऱ्या गोष्टी, पण त्याचबरोबर बुद्धी, मन, विचार, या सगळ्या न दिसणाऱ्या गोष्टी सुद्धा. जान्हवी, या सगळ्या बाळांच्या पालकांची काय धमाल असेल ना. श्री, श्री, मला पण आई व्हायचंय.